आज आपण शॅम्पूमध्ये फक्त 2 वस्तू घालणार आहोत. त्यामुळं आपले केस अगदी सुंदर दिसणार आहेत आणि सिल्की शाईनसुद्धा होणार आहेत. सगळ्यापेक्षा जास्त उठावदार असे आपले केस दिसणार आहेत. तुम्हालासुद्धा केस काळे लांब हवे असतील तर हे रेमेडी खास तुमच्यासाठी आहे. आणि ही रेमेडी तुमच्यासाठी खूप उपयोगाची अशी ठरणार आहे. खूप सोपी अशी ही रेमेडी आहे आणि खूपच कमी वेळामध्ये आणि खूपच कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीनं ही रेमेडी आपण घरच्या घरीसुद्धा बनवू शकतो आणि आपले केस काळे लांब दाट आणि मजबूत करू शकतो. कसे बनवायचे आणि ते केसावरती कसे अप्लाय करायचे, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी इथं आपल्याला घ्यायचं आहे एक छोटंसं पातेलं. त्यामध्ये घालायचं आहे 1.5 कप पाणी. तर इथं मी 1.5 कप पाणी एवढ्यासाठी घेतलेलं आहे. अर्धा कप पाणी उकळून आपल्याला कमी करायचं आहे आणि 1 कपच पाणी आपल्याला पातेल्यामध्ये शिल्लक ठेवायचं आहे. त्यासाठी इथं मी 1.5 कप पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे 1 चमचा चहा पावडर. आता हे आपल्याला छान उकळत ठेवायचं आहे. अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे अर्धा कप पाणी कमी होऊ द्यायचं आहे. इतपत छान हे उकळवून घ्यायचं आहे. चहापत्तीचा आपण चहा बनवतो आणि चहापत्ती एक ब्युटी प्रॉडक्टसुद्धा आहे आणि या चहापत्तीचा प्रयोग आपण स्किनसाठी सुद्धा करू शकतो किंवा त्वचेसाठी सुद्धा करतो. तर आपल्या चेहऱ्यावर चहापत्तीचा फेस पॅक करून आपण लावू शकतो. चेहऱ्यावरती स्क्रबसुद्धा म्हणून आपण लावू शकतो. तर चहापत्ती ही चेहऱ्यासोबतच केसांवरही खूप चांगली अशी प्रक्रिया करते आणि त्यामुळे केसांना शाईन येते आणि केस मजबूतसुद्धा होतात. आता ही चहापत्ती गॅसवरती आपल्याला हे पाणी ठेवून छान उकळायला ठेवलेलं आहे. आणि तुमचे केस खूपच ड्राय असतील किंवा मग तुमच्या केसामध्ये खूपच असा जास्त कोंडा झालेला आहे, तर या सर्व गोष्टीसाठी ही रेमेडी खूप फायदेशीर आहे. मुले असोत किंवा मग मुली असोत, ही रेमेडी दोघांसाठीही तितकीच उपयोगी अशी ठरणारी आहे. आजकाल मुलांनाही केस गळण्याचे खूप प्रॉब्लेम असतात आणि त्याबरोबर केस पांढरेसुद्धा होतात. अकाली टक्कल पडणे या प्रॉब्लेम पाहायला भेटतात. तर या रेमेडीमुळं हे सगळे प्रॉब्लेम पण दूर होणार आहेत. तर आता हे चहापत्ती पाण्यामध्ये नीट उकळलेली आहे आणि आता आपल्याला इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला हे पाणी थोडंसं थंड करून घ्यायचं आहे, कारण गरम पाण्यामध्ये आपण कुठलाही घटक घालणार नाहोत. चहापत्तीचं उकळलेलं पाणी आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गाळणीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. अगदी घरच्या कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये आजची ही रेमेडी आहे आणि हे खूपच हेल्पफुल अशी रेमेडी होणार आहे. तर नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सपोर्ट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता हे पाणी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे लिंबू. केसामध्ये कोंड्याचं प्रमाण असेल तर तो सुद्धा निघून जातो. हे लिंबाचे खूप सारे प्रयोग आपण चेहऱ्यावरती किंवा मग त्वचेवरती किंवा केसावरती सुद्धा करू शकतो. लिंबू लावण्याने केसातील कोंडा नाहीसा होतो आणि केस आपले अगदी व्यवस्थित चमकदार दिसतात. तर लिंबू इथं आपल्याला अर्धा पिळून घ्यायचं आहे आणि जर का तुमच्या केसामध्ये भरपूर कोंड्याचं प्रमाण असेल तर तुम्ही 1 लिंबू यामध्ये पिळू शकता. लिंबू पिळल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण तिसरा घटक घालणार आहोत, तो आहे शॅम्पू. तर तुमच्याकडे जो शॅम्पू अवेलेबल आहे तो तुम्ही यामध्ये घालू शकता. 1 किंवा 2 पाऊच घालायचे हे तुम्ही ठरवू शकता, कारण इथं मी 1 शॅम्पूची पुडी घेतलेली आहे आणि आता हे शॅम्पू आपल्याला या पाण्यामध्ये घालायचं आहे. खूप छान अशी रेमेडी आहे. आपल्या केसांची ग्रोथ वाढते आणि केसांना बूस्ट करायचं सुद्धा काम हे रेमेडी करणार आहे. अगदी सोपी अशी ही रेमेडी आहे. आता हे शॅम्पूचं पाऊच यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर जो शॅम्पू आपण यामध्ये घातलेला आहे तो अगदी व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि जोपर्यंत याचा फेस होत नाही तोपर्यंत आपल्याला असं ढवळत राहायचं आहे. छान फेस होऊ द्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता पाण्याला अगदी छान असा फेस आलेला आहे.
आता ही रेमेडी केसावरती कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे आणि कशाप्रकारे हे धुवून काढायचं आहे हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे. आठवड्यातून 2 वेळा तुम्ही ही रेमेडी करू शकता. केसांचं काहीही नुकसान न होता केसांची ग्रोथ वाढवतं, दाट होतात किंवा मग केस तुटत नाहीत, केस काळे होण्यास मदत होते. अशी ही खूप छान अशी रेमेडी आहे. तर हे आपल्याला माझी मुलगी जी आहे हे केसांवरती कशाप्रकारे लावायचं आणि कशाप्रकारे मालिश करायचं हे दाखवणार आहे. तर अगदी छान असं इथं पाणी आपलं तयार झालेलं आहे आणि केसांवरती आपल्याला थोडं थोडं अशा प्रकारे लावून छान याची मालिश करून घ्यायची आहे आणि केस आपले स्वच्छ धुवून घ्यायचे. जर तुम्ही केसाला तेल लावलेलं असेल तरीसुद्धा ही रेमेडी करू शकता किंवा मग शॅम्पूने केस स्वच्छ धुवून कोरडे करून त्यावरती हे तुम्ही अप्लाय करू शकता. तर अतिशय सुंदर अशी ही रेमेडी आहे. तुम्ही ही रेमेडी आठवड्यातून 2 वेळा केली तर दुसरा कोणताही प्रयोग केसावरती करायची गरज नाही. केस अगदी सिल्की शाईन होतात आणि केसांची ग्रोथसुद्धा वाढायला मदत होते. अशा प्रकारे आपल्याला केसांवरती थोडं थोडं हे पाणी लावून छान अशी मालिश करून घ्यायचे आणि थंड पाण्यानं आपल्याला हे धुवून घ्यायचे. गरम पाण्याचा केसांना अजिबात वापर करायचा नाही. गरम पाण्याने केस लवकर तुटतात. केसांच्या मुळाशी इजासुद्धा होऊ शकते. त्यासाठी आपल्याला थंड पाण्याचाच वापर करायचा आहे. जास्त तुम्हाला थंड पाणी आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी करू शकता, पण गरम पाण्याने केस अजिबात धुवायचे नाहीत. आजची रेमेडी तुम्हाला थोडीशी जरी आवडली तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या साईडला जे घंटेचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळतील. धन्यवाद.